जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आवाहन। बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा। संपर्क शंकर शिंदे, पोलीस उपाधीक्षक बीड। संपर्क क्रमांक 93 55 100 100। भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव पंकजा गोपीनाथराव मुंडे यांना आज विधान परिषदेवर घेतल्यानंतर आज बीड जिल्ह्यामध्ये भाजपच्या वतीनं आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चौकात आज भाजपाचे सर्व पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, जे काही पंकजाला मानणारा वर्ग आहे त्यांनी या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आनंदोत्सव साजरा करत डीजेच्या तालावर, वाद्याच्या तालावर या ठिकाणी ताल धरत आनंदोत्सव साजरा केला आहे। गुलाबाची उधळण करत फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आलेली आहे। महिलांचाही उत्साह आणि कार्यकर्त्यांचा उत्साह तेवढाच पाहायला मिळाला। खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर। उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा, कटलरी, तेल, पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते। महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर। एक वेळ अवश्य भेट द्या। संपर्क जुना मुंढा रोड, बालाजी मंदिर जवळ, बीड। आज खऱ्या अर्थाने स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांची आठवण होत आहे आम्हाला। या महाराष्ट्राचं बहुजन नेतृत्व मुंडे साहेब आज त्यांच्या कन्येला म्हणजे आमच्या आदरणीय नेत्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांना विधान परिषदेवर घेऊन भारतीय जनता पार्टीने खरं न्यायाची भूमिका घेतलेली आहे व तमाम महाराष्ट्रातल्या बहुजनांचा आज आदर केलेला आहे। त्यामुळे मी भारतीय जनता पार्टीच्या सर्व दिल्लीच्या नेत्यांना व महाराष्ट्रातील नेत्यांना अभिनंदन करतो त्यांचं, आणि ताईसाहेबांचं अभिनंदन करतो। आणि बीड जिल्ह्याला ताईसाहेबांच्या 5 वर्षात जे चांगले दिवस होते परत ताईसाहेबाला घेऊन ताईसाहेब या बीड जिल्ह्याची आई म्हणून चांगले दिवस आणणार आहे। ताईसोबत ज्या लोकांनी गद्दारी जरी केलेली असली तरी ताईसाहेब ह्या बीड जिल्ह्याच्या जनतेला आई म्हणून माफ करून ह्या जिल्ह्याचं कल्याण करतील असा विश्वास व्यक्त करतो आणि परत एकदा ताईसाहेबांचं अभिनंदन करतो। हे तो झाकी है, बहुत सारा बाकी है। महाराष्ट्राची वाघीण